नमस्कार मंडळी, मी आहे वैष्णवी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्पाइस अँड स्माईल मराठी. तर आज ना आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी पुरी भाजी बनवणार आहोत. ती मी संध्याकाळी म्हणजे संध्याकाळसाठी बनवत आहे. मोदक मी सकाळीच बनवले होते, त्यामुळे गोड पदार्थ काही तुम्हाला कुठला दिसणार नाही ताटामध्ये, कारण की ते मी सकाळीच बनवलं होतं आणि ते मी सायंकाळी स्वयंपाकाला लागलेली आहे. तर मी इथं बटाट्याची भाजी आणि पुरी बनवणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला आता वळूयात आपल्या रेसिपीकडे. तर सगळ्यात आधी बटाट्याच्या भाजीची आपण ग्रेव्ही बनवून घेणार आहोत. त्याआधी मी बटाटे उकडायला ठेवले होते, ती क्लिप मी घेतली नाही आहे. मी 2च बटाटे उकडायला घेतले होते, कारण की पातळ भाजीसाठी थोडेसेच घेतात आणि हो, कच्चे बटाटे वापरू शकता, पण उकडलेले बटाट्यांची चव थोडीशी जरा वेगळी लागते आणि भाजी पटकन होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, थोड्या वेगळ्या पद्धतीने छान लागतं. टाईम सेविंग आहे, एक वेगळी चव लागते, कच्च्या बटाट्यांपेक्षा छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. तर चला वळूयात भाजीकडे. तर भाजीच्या ग्रेव्हीसाठी मी सगळ्यात आधी मिरची, कांदा, खोबरं, टोमॅटो सगळं भाजून घेतलेलं आहे एकत्र. वरतून कोथिंबीर घातलेली आहे आणि ते मिश्रण थोडंसं थंड करून घ्यायचं. तोपर्यंत मी बटाटे सोलून त्याचे छान काप करून घेतलेले आहे. ते मिश्रण थंड झालं की आपल्याला ते मिक्सरमधून काढून त्याची बारीक एकदम असं स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं. एकदम अशी मऊ अशी ग्रेव्ही झाली पाहिजे, अशी ओबडधोबड नको. आणि भाजीमध्ये घट्टसरपणा येण्यासाठी तेच उकडलेले बटाट्याचे काही तुकडे मी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेत मसाल्यासोबत वाटायला. पुढे तुम्हाला दिसेलच की भाजीचं टेक्स्चर त्याने कसं येतं ते, कारण म्हणजे खूपच छान एकदम दाटसर भाजी बनते. शेंगदाण्याचा कूट, एसूर काहीच घालायची गरज नाही आहे. तर तो मसाला मिक्सरमधून काढून घ्यायचा, छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचं आणि मीठ हिशोबानेच घालायचं, कारण मिक्सरमध्ये पण आपण थोडंसं घालतो, ते माझ्याकडनं स्किप झाले दाखवायचं. मीठ घालून जर आपण मिक्सरमधून वाटलं तर बारीकसर ते असं वाटलं जातं आणि परतताना जर आपण मीठ घातलं तर ते म्हणजे लवकर असं परतल्या जाते कुठलीही गोष्ट. त्यामुळे मग थोडंसं जरा हिशोबानेच घालायचं. घरगुती जे काळं तिखट किंवा वर्षभराचा जो साठवणुकीचा मसाला असतो, प्रत्येक जागेनुसार वेगवेगळा असतो, तर तो मी घातलेला आहे. लाल तिखट, हळद बस एवढंच घातलेलं आहे, बाकी काहीच नाही. छान तेल सुटेपर्यंत परतू द्यायचं. कुठली पण भाजी चविष्ट करायची असेल ना, तर त्याची जी ग्रेव्ही असेल, मसाला असेल किंवा काही असेल ना, तर ते तुम्ही छान असं एकदम तेल सुटेपर्यंत परतू द्या, खूप छान होतं. नंतर त्यामध्ये गरम पाणी घालायचं. पाणी नेहमी गरम घालायचं, जेणेकरून भाजीला छान तरी येते. कोथिंबीर घालायची, कसुरी मेथी घालायची, उकडलेले बटाटे घालायचे आणि भाजी 7 ते 8 मिनिट 10 मिनिट मंद आचेवर छान त्याला असं उकळू द्यायचं, छान होते. तर आता आपण पुऱ्यांचं पीठ मळून घेणार आहोत. गव्हाचं पीठ, त्यात अगदी थोडासा रवा खुसखुशीतपणा येण्यासाठी फक्त गव्हाचं पीठ घेतलं. थोड्या गिळगिळीत अशा पुऱ्या होतात. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, थोडंसं तेल घालायचं, ओवा घालायचं एका छान अशा टेस्टसाठी. आणि खूप घट्ट किंवा खूप पातळ असा उंडा नाही मळायचा. चपातीचा मळतो ना त्यापेक्षा घट्ट मळून घ्यायचा. चपातीचं पीठ मळतो जर तशा केल्या ना, तर तेल धरू शकतात आणि त्या फुगतही नाहीत. मी तुम्हाला दाखवलं की बोट असं इझिली गेलं नाही पाहिजे तसं मळून घ्यायचं. आणि पुऱ्या लाटून मी तळल्या, पण ती क्लिपच म्हणजे ॲड करायची राहून गेली आणि ती डिलीटही झाली, त्यामुळे मी काय ते घेतलं नाही. पण अशा छान पुऱ्या आवडत्या आकाराच्या लाटून घ्यायच्या आणि